स्वाती मांढरे मिनी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज निघालेलो आहोत गोजरे आणि मी माहेरी. तर गोजरीच्या शाळेला आता थोडेच दिवस राहिले होते आणि म्हणजे थोडे दिवस का म्हणा मामाकडे राहायचं आहे मला. तर मग आम्ही निघालो आणि बसची वाट बघत बसलो, पण बस काही येणार नव्हती कारण का टाईम झाला तरी बस काही आली नव्हती. मग आम्ही व्हॅनने आलो आणि मग छानपैकी आता आईस्क्रीम खाऊन झाल्या मॅडमच्या दोन. तर इथे पप्पा बसलेले होते बाहेर आणि ते छानपैकी ना आईने शिंगोळी बनवलेली होती. तर आणि थोडासा शेंगदाणे भाजून ठेवले होते. मग शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसर टाकला ना, शिंगोळी शिजत आल्या की एक नंबर लागते. आणि बरोबर बाजरीच्या भाकरी. तर इथे ना उन्हामध्ये थोड्याशा कैरीची साल आहे ना हळद मीठ लावून सुकवलेली होती खाण्यासाठी. आणि ते भजीचं पीठ देखील आता भिजवायचं चाललं होतं तिचं. तर इथे हळद मीठ बेसन पीठ नाही का लाल तिखट टाकून पाणी टाकून पिठत ठेवा म्हणजे भिजत ठेवावं म्हटलं, नंतर भजी करता येईल जेवताना. तर इथे ना आज होता पप्पांचा बड्डे. तर पप्पांना 70 वर्ष आज पूर्ण झाले होते आणि त्याच्याबद्दल थोडं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलं होतं. तर इथे बा मस्तपैकी चॉकलेट केक आणला होता आणि मग आईने ऑप्शन करून घेतलं आणि छानपैकी असं वाटत होतं का सेलिब्रेशन असं होता आपला साधा सोप्पा, पण छान वाटतं असं. म्हणजे त्यांना देखील बरं वाटतं नाही का, 70 वर्ष आज त्यांना पूर्ण झाली नाही का. तर मग ते आईने ऑप्शन करून घेतलं, नंतर मग गोजरीने ऑप्शन करून घेतलं आणि मी थोडंसं शूट करत होते. तर म्हटलं काही गोष्टी ना शूट जरी केल्या तरी काही फोटो वगैरे काढले तर आपल्या आठवणीत राहतात किंवा आपल्याला आठवण आली तर ते पाहता येतात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू युअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. तर छोटंसं सेलिब्रेशन इथे झालेलं होतं आणि सगळ्यांनी मग थोडासा पप्पांना केक भरवला. त्यांना शुगर असल्यामुळे थोडंच भरवलं बरं का. आणि मग आपलं जेवायला घेतलं छानपैकी बाजरीच्या भाकरी शिंगोळ्या आणि आपली भजी केलेली होती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.